विठ्ठलं चिंतयामि विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुंडा महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरु कृष्णानंद स्वामी महाराज की जय श्री राम मारुति महाराज की जय श्री सद्गुरु नारायण महाराज की जय श्री सद्गुरु शांताराम महाराज की जय सब संतन की जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री सद्गुरु माऊली की जय माऊली मंगळा मात की जय श्री सद्गुरु बुद्धदेव जी स्वामी महाराज की जय स्वभावनेत्यो लवजरांक भावे धर्म सूजे तमने पूजू बोधो मने निश्चित श्रेय देमान सुशीष आर्यो शरणे तमाने सुशीष आर्यो शरणे तमाने सुशीष आर्यो शरणे तमाने श्री सद्गुरुनाथ महाराज की दुःखेष्वद्विग्नमना सुखेष्वविरस्फुटः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते भगवान नंदनंदन कृष्ण परमात्म्याचा पावन चरणारविंद विनम्र भावाने वंदना संतावरी शांताराम महाराज पूज्य महांच्या पवित्र चरणी साष्टांग वंदना करून उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ श्रोतवृंदांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून आपल्या हृदयस्थ असलेल्या सद्गुरु तत्वास वंदना करून संत माऊली नाथषष्ठीच्या या अत्यंत दिव्य पावन 109व्या वर्षात पदार्पित झालेल्या उत्सवाची ही पूज्यमानची सेवा या ठिकाणी प्रस्तुत होते. भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायामध्ये 56व्या श्लोकमध्ये ह्याचं उहापोह करताना दुःखेष्वद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहः वीतराग भयक्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. स्थितप्रज्ञ भक्तांची काही लक्षणं प्रकर्ष कृष्ण परमात्मा सांगतात. दुःख प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ज्याच्या मनाला उद्विग्नता प्राप्त होत नाही, सुखाच्या प्राप्ती नंतर देखील ज्याचं मन निस्पृह राहते, तथा ज्याचे राग संपूर्णतः नष्ट झालेले आहेत, अशा मुनीला, अशा व्यक्तीला, अशा साधकाला, अशा भक्ताला, अशा योग्याला स्थिर बुद्धी असं सांगितलं जातं. म्हणजेच या ठिकाणी स्थिर बुद्धीचा व्यक्ती कोण असू शकेल त्याची चर्चा करताना भगवान नंदनंदन श्रीकृष्ण परमात्मा ही काही प्रमुख लक्षणं सांगतात. दुःखेष्व उद्विग्न मनाः, दुःखामध्ये ज्याचं मन उद्वेगित होत नाही, किती दुःख जरी आली तरी त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या भावावरून, त्याच्या वृत्तीवरून ते कळत नाही. सुखप्राप्ती झाली की त्याच्याने तो सुखाच्या प्राप्तीत सुद्धा तो त्या सुखाला पचवून निस्पृह राहू शकतो, म्हणजे शांत ठेवू शकतो. त्याला आपण मुनी समजूया किंवा तो स्थिर बुद्धीचा मुनी असं आपण गृहीत धरू, असं भगवान नंदनंदन कृष्ण परमात्मा म्हणतात. खऱ्या अर्थाने साधकांना आणि भक्तांच्या जीवनावर आपण जर भक्त परंपरा पाहिली, भक्तमाळ पाहिली, तर प्रत्येक भक्तांच्या जीवनामध्ये हे प्रसंग प्रकर्षाने आपल्याला दिसून येतात.
दुःखजन्य परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात आलेली आहे. मग ते तुकाराम महाराज असो, स्वतः ज्ञानेश्वर माऊली असो. आता आपण बऱ्याचदा म्हणत असतो की ज्यांचा उत्सव म्हणजे नाथषष्ठी, नाथ महाराज, मग ते तर सगळ्या प्रकारे उत्तम होते, पण त्यांचा मुलगा हरिपंडित हे त्यांचं ऐकत नाही, हे देखील त्यांचं दुःखच आहे ना. परंतु त्या दुःखाच्या अवस्थेत सुद्धा की त्या दुःखाच्या परिस्थितीत सुद्धा ते कधी उद्वेगित झाले नाही. त्यांनी आपला संयम सांभाळून ठेवला. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच कुंती माता भगवान श्रीकृष्णाकडे जे मागणं मागते, जगामध्ये अशा मागण्या खूप कमी लोकांनी केल्या. नहिवत सांगितलं तरी चालेल. भागवतातील प्रथम स्कंदामध्ये जेव्हा महाभारताचं युद्ध समाप्त झालंय, आता पांडव अधिकारी रूपाने राज्यगादीवर विराजमान धर्मराज बसणार आहे. सगळी राज्यकारभाराची व्यवस्था सांभाळून बरोबर करून आणि भगवान जेव्हा द्वारकेला जायला निघाले तेव्हा माता कुंती त्यांना रस्त्यामध्ये बाहेर उभ्या भेटल्या. एका दासीसोबत आहे, जीर्ण झालेलं शरीर आहे, पांढरी वस्त्र श्वेत वस्त्र धारण केलेली आहे, चेहऱ्यावर तेज आहे. आणि अशा त्या माता कुंतीनं पाहिल्याबरोबर भगवंताने सुद्धा उद्धवजींना आपलं रथ थांबवायला लावलं. उद्धवा थांबा, आत्यासाहेब आहे. खाली उतरले आणि उतरून नमस्कार करणार. नमस्कार कोणी केला पाहिजे? भगवान कृष्णाने आत्यांची, कारण की आत्या मोठ्या आहेत, त्यांना नमस्कार करायला हवा. शास्त्र असं म्हणतं की त्यांनी नमस्कार करायला पाहिजे. पण झालं विपरीत. त्याच्या अगोदरच माता कुंती भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करतात. भगवंत म्हणाले, अहो तुम्ही हे काय करताय? ही जगाची उलटी कुठे करताय? मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मला नमस्कार करू द्या. तेव्हा माता कुंती खूप सुंदर म्हणतात. ते म्हणतात, कृष्णा खूप झालं, तुझे खेळ, तुझा छळ, तुझी लीला खूप झाल्या, मी तर आता पक्क ओळखून आहे. तू कोण आहेस मला कळलंय. आता इतकं सिरियस चाललंय ना, तरी कृष्ण कसा आहे? तो जिवंत जरा आहे. तिकडे सुद्धा त्यानं म्हणलं, हो का, तुम्हाला आज कळलं मी कोण आहे ते? मी तुमच्या भावाचा म्हणजे वसुदेवाचा नंदन आहे, वसुदेव नंदन आहे, तुम्हाला आज कळलं का? म्हणलं, नाही बाळा, मी या उद्देशाने म्हणत नाही की तू माझ्या भावाचा मुलगा आहेस, तू वसुदेव नंदन आहे, देवकी नंदन आहेस, या उद्देशाने तुला म्हणत नाहीये की मी तुला ओळखून घेतलंय. तू पुरुष नाही आहेस, तू खऱ्या अर्थाने या जगाचा नियंता आहेस, तूच परमेश्वर आहेस, तू परमात्मा आहेस, तू भगवंत आहेस, ही मी ओळखून आहे. भगवंत सहजासहजी हातात येत नाहीत, निसटून जातात. आणि म्हणून जेव्हा माता कुंती असं म्हणाल्या बरोबर ते म्हणाले की जर अच्छा तुम्ही म्हणतात ना, तर मी मान्य करतो की मी भगवंत आहे, पण जर मी भगवंत असतो तर त्या पुतनेने मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला असता का? जर मी भगवंत असतो तर शिशुपालाने मला शिव्या दिल्या असत्या का? जर मी भगवंत असतो तर मी गोकुळामध्ये असताना आमच्यावर वेळी संकट का आली असती? म्हणजे काय मी साधारण आहे? भगवंत आपलं ईश्वरत्व लपवण्याचा प्रयत्न करतात आहे. माता कुंती म्हणतात की हे पोरखेळ दुसऱ्या कोणत्या साधकाबरोबर करण्याचा प्रयत्न कर, माझ्यासोबत करत जाऊ नकोस. मी तुला ओळखून आहे आणि म्हणूनच तुला मी नमस्कार करते. मी तुझ्या त्या तत्वाला नमस्कार करते. मग आता भगवंताची चोरी पकडली, आता भगवंत काय बोलू शकत नाहीत ना. म्हणून ते म्हणाले की मागा, तुम्हाला काय हवंय ते मग सांगा. आणि त्यावेळेस माता कुंतीने जे मागितलंय हे आजपर्यंत कोणाला मागता जमलं नाही. माता कुंती म्हणतात आहेत, विपदस संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरोर भवतो दर्शनम यस्यात पुनर्भव दर्शनम. भगवंता, जर तुला काही द्यायची इच्छाच असेल, मनापासून द्यायचं असेल, तर मला संकट दे. एक संकट देऊ नको, संकटांचा डोंगर उभा कर. फक्त माझ्या एकटीच्या जीवनातही संकट नको, माझ्या संपूर्ण पांडवांवरती म्हणजे माझ्या सगळ्या मुलांवर संकट दे. भगवान कृष्ण म्हणाले की थोडंसं परिणाम झाला की काय डोक्यावर? म्हणजे एवढं अचानक मध्ये सुख आल्यावर माणसं
बिथरतात ना, थोडा तोल जाऊ शकतो. मग तसं काय परिणाम झाला की काय डोक्यावर? म्हणतात ते आत्यासाहेब, तुम्ही आतापर्यंत सुखाची अनुभूती घेतलीच नाहीये. हातुरी देऊन आणि सुख नेहमी निसटत झालं तुमच्या जीवनामध्ये. आणि आता तुमचे सुगीचे आनंदाचे चांगले दिवस आलेत. आज अधिकारी रूपाने तुमचा मुलगा आता राज्यावर विराजमान झालाय आणि तुम्ही मागताय काय? तुम्ही म्हणताय की आम्हाला दुःख दे, दुःखाचे डोंगर दे, सतत एका पाठोपाठ अशी दुःख दे. का मागताय असं? हो, मी माझ्या अनुभवावरून हे सांगते की तू मला दुःख दे. जेव्हा जेव्हा आमच्या जीवनामध्ये सुख आले तेव्हा तेव्हा तू पळून गेलास, निघून गेलास. आणि जेव्हा जेव्हा संकट आली त्या प्रत्येक संकटांमध्ये तू आमच्या सोबतीला होतास. माझे पतिराज खूप लवकर आम्हाला सोडून गेले, त्यावेळेस तू आमच्या सोबतीलाच होतास. माझी मुलं लहान लहान होती, मला सांभाळणारं किंवा त्या दुःखातून बाहेर काढणारं कोण नव्हतं, तेव्हा तू आमच्या सोबतीला होतास. माझ्या लहानग्या अशा त्या भीमाला विषयुक्त लाडू खाऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला, त्यावेळेस त्याला वाचवणारा तू होतास. लाक्षागृहामध्ये आम्ही सगळेच मेलो असतो, आम्हाला त्यातून वाचवणारा तू होतास. त्या सभेमध्ये, ज्या सभेमध्ये सगळे विद्वत जन एकत्र विराजमान होते आणि त्या सभेमध्ये त्या द्रौपदीचा अपमान व्हावा, परंतु तिची रक्षा करण्याचं कार्य देखील तूच केलंस. आणि या युद्धामध्ये समोर 11 अक्षौहिणी सेना आणि त्याच्यात कोणी असाधारण अशी नाही, सगळी दिग्गज मंडळी, भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कर्ण सारखे रथी, महारथी, अतिरथी सगळे असताना सुद्धा माझ्या मुलांचा एक केसही वाकडा झाला नाही आणि समोरचा अख्खा पक्ष संपला. आणि हे सगळं दुःखामध्ये नेहमी तू सतत आमच्या पाठीशी होतास. आणि आज जेव्हा आम्हाला चांगले सुखाचे दिवस आम्ही अनुभूत करतो आहोत तुझ्याच कृपेने, आणि तू आम्हाला सोडून चाललास, मग आम्ही काय अपेक्षा करावी? मग आम्ही अपेक्षा करतो ती रास्त आहे की नाही? मग आम्ही दुःखच मागावं. ज्या दुःखामध्ये आपल्याला ईश्वराचं सान्निध्य प्राप्त होत असेल तर ते दुःख आपण स्वीकारायला काहीच हरकत नाही. एक संताचं खूप छान वाक्य आहे, पूर्ण आठवत नाहीये, पण त्यांचा उद्देश किंवा त्यांचा भावार्थ असा आहे की त्या सुखाला आग लागो ज्या सुखामध्ये भगवंत आपल्याला आठवण येत नसेल तर. सुखमय सब सुमिरन करे, दुःखमय करे न कोय. जो सुखमय सुमिरन करे तो दुःख का हे का होय. साधकांची म्हणा किंवा आपली किंवा आमची सवय अशी झालेली आहे आता की आम्हाला दुःखाशिवाय भगवंताला आठवण करण्याची वेळच नाही, फुरसतच नाही. आणि दुःख आल्यावरती लगेच हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन अगरबत्त्या लावणार, त्याला शेंदुराने स्नान घालणार, सोमवारचे उपवास सुरू करणार, एकादशी करणार, सगळं का म्हणून? कारण की आमच्या जीवनात दुःख आलंय ते दूर करायला. ज्या दुःखामुळे ईश्वराचं नामस्मरण होतंय ते दुःख उलट आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. आणि म्हणून कबीरदासजी म्हणाले होते की जो सुखमय सुमिरन करे तो दुःख का आहे का. मग दुःख संपून जातील अशातला भाग नाही, पण त्या दुःखाची अनुभूतीच होणार नाही. जर आपण सुखामध्ये भगवंताचं नाम घेतलंय, जर ती नामाची बैठक एकदा का बसली की पुढे चालून दुःखाच्या परिस्थितीत सुद्धा ते नाम तसंच टिकून राहील आणि दुःखाची अनुभूती आपल्याला होणार नाही. जखम झालेली असते, ती चिघळलेली आहे, दुखते आहे, पण डॉक्टर एकच इंजेक्शन मारतात आणि त्याच्याने ती चिघळली जखम तिथेच असून त्याच ठिकाणी त्याची अनुभूती होत नाही. का? कारण की ते भुलीचं इंजेक्शन असतं. काही काळापुरतं आपण ते सगळं भुलतो. नामात तेवढी ताकद आहे की ते भुलीचं इंजेक्शन जसं काही तास आपल्याला त्या दुःखातून परावृत्त करू शकतो, परांगमुख करू शकतो, तितकंच ताकद त्या नामात आहे. वृंदावनातील एक संत महात्म्यांचं ओपन हार्ट सर्जरी होणार होती आणि त्यांना म्हटलं होतं की 2-3 तास लागतील, आम्ही तुम्हाला इंजेक्शन देणार आहोत. सिद्ध महात्मा, पोचलेले महात्मा होते. ते म्हणाले काहीच प्रश्न नाही, पण मला भूल नाही द्यायची. ते म्हणाले शक्यच नाहीये, भूल दिल्याशिवाय तुम्हाला ओपन हार्ट सर्जरी करायची म्हणजे पूर्ण हृदय काढणार. तुम्हाला जास्त माहिती आता काय करायचं ते.
म्हणजे ते खूप किचकट आहे. ते काही असू दे, मला काहीच होणार नाही, फक्त कधी सुरू करणार ते मला सांगायचं, कधी संपलं ते सांगायचं. डॉक्टर खूप समजावण्याचा प्रयत्न, त्यांचे जे शिष्यगण होते समजावत होते, बाबा लावून घ्या, करून घ्या, औषध घ्या, म्हणून नाही. आणि जसं ऑपरेशनची वेळ आली, डॉक्टर साहेब आले, सगळं सिद्धता झाली, ते म्हणाले आता ऑपरेशन सुरू करणार. आणि त्यांनी नाम घ्यायला सुरुवात केली आणि त्या नामात इतके गुंग झाले. 3 तास जे काही ते ऑपरेशन चाललं तोपर्यंत त्यांनी त्यांच्या डोळ्यातून म्हणजे म्हणतात ना की एक आ उ काहीच निर्माण झालं नाही, सतत नाम. 4 तास झाले आणि त्याच्यानंतर डॉक्टर साहेब जेव्हा म्हणाले की सगळं आता शिवून झालंय, सगळं झालंय, आता तुम्ही बरे आहात, तेव्हा त्यांनी नाम बंद केलं. आपल्या दुःखामध्ये आपली ती अवस्था प्राप्त व्हावी की आपल्या जीवनामध्ये किती का दुःख येऊ, कसे दुःख येऊ, परंतु आपल्याला सांभाळणारा ईश्वराचं नाम आपल्या मुखाशी सतत न सतत राहिलं पाहिजे. आपण ज्यांच्या कुशीत बसलेलो आहोत, ज्या कल्पवृक्षाखाली बसलेले आहोत, त्या कल्पवृक्षाचे धनी म्हणजे पूज्य भाऊराया, पूज्य मा, ह्या सगळ्यांनी सतत नामस्मरणावर नामस्मरणच केलंय. त्यांच्या जीवनामध्ये दुःख आले नसतील का? त्यांच्या जीवनात संकट आली नसतील का? एका काळातली गर्भ श्रीमंती पाहिलेली व्यक्तीने जेव्हा विपन्नावस्था सुद्धा तितक्याच आनंदाने उपभोगली असेल, हे उपभोगण्याचं सामर्थ्य त्या नामाने दिलंय. आणि म्हणूनच या ठिकाणी ज्या स्थिर बुद्धीच्या जे काही लक्षणं भगवंता सांगतात, ते स्थिर बुद्धीची लक्षणं आपल्याला पुराणात शोधण्याची गरजच नाहीये. आपण प्रत्यक्ष अनुभूत म्हणजे वाचून तरी का होईना ते अनुभूत केलेले आहे. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की आपली संत परंपरा ही ह्या अनुभूतीने ती पोषित झालेली आहे. प्रत्येक जण, प्रत्येक संत या अग्निदिव्यातून गेलेले आहेत. आणि म्हणूनच विपद संतुन शश्व तत्र तत्र जुगुद्गुरो भवतो दर्शनम यस्यात पुनर्भव दर्शनम. तुमचं वारंवार दर्शन घडावं म्हणून मी दुःख नाही, दुःखांची सतत शृंखला मागते तुमच्याकडनं, असं कुंती माता सांगते. तुकाराम महाराजांच्या दुःखामध्ये, जीवनामध्ये दुःख कमी नाही आलेत. जे नरसिंह मेहता, असं म्हटलं जातं की नरसिंह मेहतांची 1 नव्हे 2 नव्हे 51 वेगळ्या वेगळ्या इच्छा भगवंतांनी पूर्ण केल्या. त्यांची हुंडी प्रसिद्ध आहे, त्यांच्या बाबांचं श्राद्ध प्रसिद्ध आहे, त्यांच्या मुलीचं लग्न, मुलाचं लग्न, अकाली मुलगाही गेला, पत्नी लवकर सोडून गेली आणि पूर्ण विपन्नावस्थामध्ये राहत असणारे मेहताजी. आणि त्यावेळेस त्यांच्या मुलीचं लग्न ज्या ठिकाणी, माणिक मेथीचं लग्न ज्या ठिकाणी झालं होतं, ते संपन्न सधन कुटुंब परिवार आहे. मग त्यांनी जेव्हा आता तिची गर्भारावस्था आहे, ओटी भरायचा प्रसंग, आणि अशा वेळेस त्यांनी सगळ्या मोठ्या मोठ्या याद्या पाठवून दिल्या होत्या, दागिने हे ते सगळं मोठं, आमच्या किंवा स्टेटस अनुसार तुम्ही तसा तो आहेर करा. आता मामा राहिले तर तुमचा सगळा तो भार आहे. त्याने ती सगळी चिठ्ठी वाचली आणि भगवंताच्या पुढ्यात ठेवून दिली. भगवंता काय ते करायचं तुम्ही बघायचं. तो दिवस देखील उजाडला, ज्या दिवशी निघायचं होतं त्या दिवसापर्यंत त्यांनी कोणतीच तयारी केली नव्हती. एका छकड्यामध्ये, गाडीमध्ये मरतुकडे झालेले बैल आहेत, त्यांच्या सोबतीला बसून 8-10 संत, हातामध्ये चिपळ्या, एक तार, विणा हे घेऊन आणि आनंदात निघालेत. म्हणजे त्यांना आपण तिथे जाऊन काय सांगायचं, काय उत्तर द्यायची त्याची देखील चिंता नाहीये. चिंता कोणाला? त्या जगदीश्वराला. धावत धावत त्यांच्या मागे आले, त्यांना हाका मारतात आहेत आणि त्यांना म्हणतात की तुमच्या गाडीत जागा असेल तर मला थोडी जागा द्या, मी तुमच्या सोबतीला येतो. भगवंत म्हणतात, ते म्हणतात आमच्या गाडीत जागा नाही, चालत ये. ते म्हणतात आमची बैल मरतुकडे, तू जर वजन जर आलं, तू जर बसलास तर ते चालतील कुठे, आम्हाला खूप लांब जायचंय. प्रसिद्ध भजन देखील त्याच्यावरती, मेहताजींचं लिहिलेलं प्रसिद्ध भजन आहे त्याच्यावरती, गाडी में बिठाले रे बाबा जानो हे दूर अंजार. मला अंजार गावाला जायचं, मला सोबतीला घ्या. त्यांना नाही बसवलं शेवट, भगवंताला चालायला लावलं. ते बसलेत महात्मा सगळे आनंदात, भगवंत मागे मागे चाललेत आणि हे विचार करतात आहे. कोण? भगवंत विचार करतात आहे
काय हा माझा भक्त आहे, ह्याला अजूनही काहीच चिंता नाही आहे. ते विचारतात खोदून खोदून, कुठे निघालात, काय चाललंय, कुठे जायचंय, काय तयारी, काय काही प्रश्नाचं उत्तर नाही. आनंदात जिथे नेईल भगवंत नेईल तिथे जाणार, काय त्याची इच्छा असेल ते होईल. परंतु ते काहीच बोलले नाही. आणि त्यांचे म्हणजे मेहताजी त्या मुलीच्या घरी जाण्याच्या अगोदर भगवंतांनी सगळीची सगळी सिद्धता, जे जे काही सांगितलं होतं सगळी यादी आधीच उद्धवजींच्या माध्यमाने पाठवून दिली. 2 तिकडे जावा होत्या त्यांच्या, त्या जावा म्हणाल्या होत्या त्यांना रागाच्या भरात, हे काय देणार आहे, म्हणजे सदा न कदा रडके यांच्याकडे गाठीशी एक ढेला सुद्धा मिळणार नाही, फुटी कवडी पण मिळणार नाही. तुम्ही फक्त आम्हाला दगड जरी आणून दिली तरी खूप झाली. आणि भगवंताने ते लिहून घेतलं होतं. दगड सांगितलेत ना, 2 सोन्याचे दगड सोबतीला दिले होते. तुम्ही दगड मागितले, मी सोन्याचे दगड आणलेत. म्हणजे भगवंताने त्यांच्या त्या देखील इच्छा पूर्ण केल्या. अशा एक न अनेक 51 इच्छा मेहताजींच्या पूर्ण केल्या. त्यांच्या जीवनातही ती विपन्नावस्था आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनात तीच विपन्नावस्था आहे. पूज्य भावरायांच्या जीवनामध्ये तीच अवस्था आपल्याला एकेकाळी अशी अनुभूत झाली. हे सगळं झालं असताना सुद्धा त्या प्रत्येक जे काही सिद्ध महात्मा आहेत यांच्या चेहऱ्यावरची चर्या बिलकुल देखील बदलली नाही. नामस्मरण तितकेच गुंग, तितकेच आनंदाने त्यांनी तो क्षण देखील, तो काळ देखील तो सारून घेतला नामस्मरणात. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांना स्थिर बुद्धी असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आता ज्यांच्या जीवनात सुख प्राप्त झालंय, मग सुखप्राप्तीनंतर ते छकलेले आहेत किंवा गर्विष्ठपणा त्यांच्या जीवनात आला नाही किंवा ते तरी त्या अवस्थेत निस्पृह राहिले. आपल्याला सगळ्यांना एवढं माहिती आहे की भगवंताच्या दारात गेल्यानंतर काही न मका सुदामपुरी मिळाली सुदामाजींना, एवढं सगळ्यांना माहिती. पण त्याच्यानंतरचा इतिहास, मग ते स्वतः द्वारिका सदृश्य राजमहलात राहतात आहेत. आता त्यांना कृष्ण सदृश्य जीवन जगतात आहेत. तरी सुद्धा त्या अवस्थेत सुद्धा त्यांच्या दारामध्ये जे छोटंसं वटवृक्षाचं झाड आणि छोटे शिवालय होतं त्यांच्या दारी. जेव्हा ते गाव सोडून जेव्हा निघाले होते तेव्हा दररोज तिथे त्या शिवमंदिरात बसायचे आणि कृष्ण कथा सांगायचे. हा त्यांचा नियम होता. आता संपूर्ण नगरी सोन्याची झाली आहे, संपूर्ण राज्य म्हणजे किंवा अख्खं सुदामपुरी त्यांची नावे झाली असतील सुद्धा त्यांनी स्वतःचं तो दिनचर्या ती सोडली नाही, ते शिवालय सोडलं नाही, ते तिथे जाऊन बसायचे. म्हणजे त्या अवस्थेत सुद्धा आता संपत्ती आहे, सत्ता आहे, नाव आहे, म्हणजे जरकाठी सोनेरी जरकाठीचं धोतर घालतात आहेत, 50 सेवेकरी सोबतीला आहेत, पण तरी सुद्धा तो रुद्राभिषेक, ती सेवा, ती पूजा, ते प्रवचन ते तसंच चालू आहे. ती तुळशीची माळ त्यांच्या गळ्यात तशीच आहे. ते म्हणतात हा माझा कृष्णाचा प्रसाद आहे. म्हणजे त्या अवस्थेमध्ये त्यांनी स्वतःचा तो जो बाण आहे, भक्त असल्याचा जो भाव आहे तो कुठे खंडित होऊ दिला नाही. आज आपल्या खिशामध्ये 500 रुपये जास्त असतील तर आपण थोडेसे हवेत चालतो. आज 500 रुपये, पण त्यांच्याकडे इतकं संपत्ती असताना सुद्धा ते स्थिर राहू शकले. नाथांच्या जीवनामध्ये काही संपत्ती कमी होती असं म्हटलं जातं की सगळ्या संतांमध्ये नाथ महाराज हे श्रीमंत संत. आता आपण प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये ऐकणारच आहोत. श्रीमंत संत, शांत श्रीमंत संत, तिन्ही अवस्था ज्याने भोगल्या. म्हणजे दररोज पुरणपोळीचा नैवेद्य ज्याच्या घरामध्ये सतत, आणि ते फक्त काय विठोबासाठी आहे दाखवलं तेवढंच नाही. जे काही 5-50 माणसं दररोजची जी काही येणार आहे त्या सगळ्यांना पुरणपोळीचा नैवेद्य. आणि म्हणून गावभात फक्त पुरणपोळी खाण्यासाठीच आले होते ना तिथे, त्यासाठीच थांबले होते. म्हणजे इतकं वैभव असून सुद्धा दररोज त्यांची प्रवचनं चालायची, नाथांची प्रवचनं असायची. मग ते रामायणावर असो, भागवताच्या एकादश स्कंदावर असो प्रवचनं चालायची. मग संध्याकाळ झाली की संपूर्ण त्यांचं जे काही तो स्थान होतं, देवालय होतं, ते भरून जायचं. प्रवचन करताना नाथाने एके दिवशी जाणवलं की कोणतरी रडतंय, कोणातरी रडण्याचा हुंदक्यांचा आवाज येतोय. नाथाने पाहण्याचा प्रयत्न केला परंतु काही कळलं नाही, कारण की गर्दी भरपूर होती आणि जी व्यक्ती रडत होती ती व्यक्ती खांबाच्या मागे बसून रडत होती, त्यामुळे ती दिसत नव्हती.
वाटलं कदाचित आजचा प्रसंग म्हणा किंवा आजचा तो प्रवचन त्यांना आवडलं असेल. बऱ्याचदा असं असतं की भाव जागृत होते, अष्टसात्विक भाव जागृत झाले की अश्रू डोळ्यातून बाहेर पडतात. नाथांनी पहिल्या दिवशी काहीच बघितलं नाही, पण तू सतत आठवडा दररोज प्रवचन सुरू झालं की नंतर मग रडण्याचा आवाज यायचा. आणि गर्दी, नमस्कार करणाऱ्यांची गर्दी आली की त्याच्यामुळे व्हायचं काय की कोण रडतंय हे कळायचं नाही. गर्दी सगळे उभे राहिले की कळायचं नाही. त्यामुळे त्यांना ते कळलं नाही. शेवटी आठवडा झाला परंतु ती व्यक्ती दिसत नाहीये. शेवटी नाथांनी उद्धवजींना सांगितलं, त्यांच्या सेवेला असायचे, उद्धवा तू लक्ष दे, कोणतरी एक माता भगिनी रडते आहे, तिचं रुदन मला प्रवचनामध्ये अगदी स्पष्टपणे ऐकू येत आहे. जर ती दुखी असेल तर आज तू ती कोण रडते, कोण ती माता आहे किंवा ती कोण भगिनी आहे ती जरा शोधून काढ आणि तिला माझ्याकडे पाठवा. आणि उद्धवजींनी बरोबर लक्ष दिलं. ते मागे उभे राहिले आणि त्यांनी बरोबर पाहिलं की एक शालीन कुलीन भद्र परिवारातील एक महिला, कन्या होती ती, तिचं नुकतंच लग्न झालं होतं आणि ती बरोबर त्या खांबाच्या मागे येऊन बसायची तिथेच. आणि प्रवचन सुरू झालं काही अंतर पुन्हा तिने रडायला सुरुवात केली. उद्धवजींना कळलं. उद्धवजींनी इशाऱ्याने सांगितलं की महाराज इथे ती माता भगिनी तिथे बसलेल्या आहे. मग झाल्याबरोबर त्यांनी उद्धवजींनी सांगितल्याबरोबर नाथांकडे आल्या, नाथांना नमस्कार केला. नाथांनी तिनं आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. बाळ का रडतेस, काय दुःख आहे मला सांगशील. आणि ते आवरे ना, पण ते म्हणाले की आता नाही, मी उद्या लवकर येईन प्रवचनामध्ये, पण मी प्रवचनाच्या अगोदर तुम्हाला मी सगळी माझी कर्मकहाणी सांगेन. नाथ आतुरतेने दुसऱ्या दिवशीची प्रवचनाची वाट पाहू लागले. कारण की हे संत महात्मा आहेत ना, संत हृदय नवनीत समाना, त्यांना दुःख परदुःखे उपकार करे, त्यांना दुसऱ्यांचं दुःख सहन होत नाही. आणि म्हणूनच नाथ एक तास अगोदर बसले. ते माताही आली, तेही बसली आणि डोकं टेकून ढसाढसा रडू लागली. मी खूप श्रीमंत परिवारातून येते, मला अध्यात्माची खूप आवड आहे, परंतु माझे जे श्रीमंत माझे पतिदेव जे आहेत ते पूर्ण नास्तिक आहेत, ते भगवंताला मानत नाही, ते मला परमार्थ करण्यासाठी रोखत नाही आहेत, परंतु त्यांची ती अवस्था मला पाहवली जात नाही. ते सगळ्या प्रकारच्या व्यसनाधीन आहेत पूर्णतः. पुत्रेष्णा, दारेष्णा, वित्तेष्णा सगळ्यांच्या मागे ते लागलेले आहेत. आणि त्यांचं जीवाचं कल्याण व्हावं, त्यांचं भलं व्हावं हीच माझी इच्छा आहे. तुम्ही जेव्हा इथे पोत तिडकीने जेव्हा म्हणता की नामस्मरण करा रे, भगवंताचं भजन करा, हे तुम्ही जेव्हा म्हणता, मला त्यांची आठवण येऊन मी त्यांचं कसं होईल या विचाराने मी रडत असते. तुमच्या प्रवचनामध्ये किंवा माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल, तुम्ही क्षमा मागते, परंतु मला त्यांची ती अवस्था पाहवली जात नाही आणि मी त्यांना काय बोलू शकत नाही. नाथ म्हणाले काही नाही बाळ, विठोबा सगळं काही सांभाळून घे, तू काळजी करू नकोस. ते प्रवचन झालं, त्या माता भगिनी निघून गेल्या. लगेच उद्धवजींना बोलवलं, त्यांचे जे काही शिष्य वर्ग आहेत त्या सगळ्यांशी चर्चा केली. ते म्हणाले की त्यांचा पत्ता घेतला होता, कुठे राहतात ते कळलं. गोदावरीच्या नदीच्या काठीच छान त्यांचं मोठा तोलेजंग वाडा आहे, त्यांचं नाव कळलं त्यांना. मग सगळ्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही जेव्हा जेव्हा स्नानाला जाल, जी काय तुमची वेळ असेल तेव्हा, पाणी भरायला जाल, जेव्हा जेव्हा जाल ना, तेव्हा त्या वाड्याकडे पाहायचं आणि वाड्यात जोरात आरोळी ठोकायची. नाथाने नमस्कार सांगितलाय हो, एवढं सांगायचं, दररोज सांगायचं. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही तिथे जाल, रस्त्यातून चाललात तरी सुद्धा तिथे कोणी ऐको वा न ऐको तुम्ही ते सांगायची, ते आरोळी ठोकायची. आता शिष्यानं म्हटल्याबरोबर शिष्यानं आणि अशा गोष्टी करायला जरा मजा येते ना. कोणाला काहीतरी चिडवायचं असेल किंवा काय कोणाला सांगायचं असेल तर आपण जरा आवडीने करतो. मग सगळे जे काही शिष्य होती युवावस्थेतील सगळेजण तिथे जायचे, जोरात सांगायचे, नाथांनी तुम्हाला नमस्कार सांगितला हो. सगळ्यांचं सुरू झालं. आता जे घरमालक होते, जे त्या माता भगिनीचे जे श्रीमंत होते, ते दररोज ऐकायचे, कारण की दोघं घरामध्ये होते, दुसरं कोण तिसरं नव्हतं. म्हणलं हे कोण नाथ आहेत आणि ह्या का मला नमस्कार सांगतात, काय झालंय, काय प्रकार आहे हा. म्हणजे अकारण कोणी नमस्कार जरी केला तरी आपल्याला त्रास होतो. अरे काय चाललंय, काय चाललंय. आणि त्यांचं ऐकून बाकीची लोक पण म्हणायला लागले, नाथांचा नमस्कार आला ना, पोचला ना, असं करून ते सुद्धा चिडवू लागले.
एके दिवशी सकाळी सकाळी दंतधावनाचा कार्यक्रम सुरू होता त्यांचा, आणि ते आज चिडलेले होते की आज झाले की पकडणारच, विचारणार कोण नाथ आहेत, काय काय संबंध माझा, काय लावलं आहे त्यांनी. पण आज कोणा शिष्याला नाथांनी पाठवलंच नाही. नाथ म्हणाले आज मीच जातो. स्वतः नाथ महाराज आले, स्नान झालं, आपलं धोतर पिळून छानपैकी खांद्याला लटकवून आणि स्वतः आले. आणि आल्याबरोबर ते समोर दिसले, आणि त्यांनाही माहिती होतं आता हे म्हणणार नाथांचा नमस्कार स्वीकार असो म्हणून ते दारात आले. आणि जा विचारणार तितक्यात नाथांनी काय करावं, नाथांनी साष्टांग दंडवत नमस्कार घातला त्यांना, आणि ते म्हणाले नाथ तुम्हाला नमस्कार करतो. त्यांच्या मनामध्ये प्रश्न विचारायचा होता की कोण नाथ आहेत, पण आज नाथाने नमस्कार सांगितलाय, हो हे न ऐकता आज नाथ तुम्हाला नमस्कार करतात आहेत असं ऐकल्याबरोबर ते हो मला का नमस्कार, उठा उठा. नाही, आमची कन्या आहे हो, तुमची जी पत्नी आहे सौभाग्यवती ती आमच्या धर्मपत्नी, तुमच्या धर्मपत्नी, मी तिला मुलगी समान मानलंय. तुम्ही जावई झाले, जावयाचा मान असतो ना, 10वा ग्रह आहे तो शेवटी, किती जरी म्हटला. बाकीचे सरळ चालले तरी 10वा कधी कधी वक्री होऊ शकतो, म्हणून आमचा नमस्कार स्वीकार करा. म्हणाले हो पण आपण खूप मोठे आहात, तुमचा अधिक, ते म्हणाले. आणि तोपर्यंत नाथांना ते व्यवस्थित ओळखून नव्हते. नाथांचा नमस्कार, नाथांचा म्हणजे एकनाथ महाराजांचा नमस्कार असं कोणी म्हणतच नव्हतं ना, नाथांचा नमस्कार स्वीकार करा. म्हणलं हो नाथ महाराज तुम्ही कुठे नमस्कार करताय, ते सगळं जाऊ द्या. उद्या तुम्हाला वेळ आहे का, उद्या आपल्याकडे प्रसादाला तुम्ही लक्ष्मीनारायण जोडी एकत्र यायची अशी आमची खूप इच्छा आहे, तुम्ही एकत्र याल ना. हो मग तुम्ही सांगितलं मग निश्चित रूपाने येऊ. मग नाथांनी स्वतः गाडी पाठवली, पायघड्या घातल्या, आणि स्वतः संपूर्ण तयारीनिशी घरामध्ये साग्र संगीत त्यांचं पूजन म्हणजे पाद्य पूजन वगैरे करून त्यांना पाटावर बसून पूजा केली. सगळं झालं. हे सगळं पाहता ते काय चाललंय त्यांना काहीच कळेना, कशासाठी चाललंय, का चाललंय. आणि आता प्रसादाला बसले, पंगत बसलेली आहे. पंक्तीमध्ये समोर ताट वाढलंय, पुरणपोळीचा नैवेद्य सगळं. ते म्हणले की विठोबाला नैवेद्य दाखवला की मग आपण प्रसादाला सुरुवात करूया. बाकीची ताटं जी आहेत किंवा जे काही पाट आहेत ते रिकामी आहेत सध्या तरी. आणि आता वाढून झालेले सगळे ताटं वाढून झालेली आहेत, म्हणजे आपण हरेराम हरेराम करू आणि मग प्रसादाला सुरुवात करूया. सगळ्यांनी 2 मिनिटं डोळे बंद करूया, नामस्मरण करूया आणि हे करू असं म्हणून आता स्वतः श्रीखंड्या म्हणजे भगवंत स्वतः पाणी वाढायला म्हणजे सेवेला आहेत. सौभाग्यवती बाजूला बसल्यात, रांगोळी छान काढलेली, उदबत्तीचा वास आहे, छानपैकी पूजा. आता म्हणाला आता प्रसादाला सुरुवात करूया आणि प्रसाद घ्यायला सुरुवात करणार. डोळे बंद केले होते, सगळ्यांनी नमस्कार केला म्हणून त्यांनी देखील नमस्कार, त्यांनी देखील हात जोडले, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सगळं झालं. अहम वैश्वानरो भूतवा झालं, हरेराम हरेराम झालं. आणि आता त्यांनी डोळे उघडले. कोण त्या जे ते महनीय होते ते पतिराज, त्यांनी डोळे उघडल्याबरोबर आता जी ताटं रिकामी होती ते एकही ताट रिकामं दिसत नाहीये. त्यांच्या बाजूला प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत, माता पार्वती आहेत, भगवान विष्णू, ब्रह्मादेव सगळेजण बाजूला बसलेले आहेत. त्यांच्या सौभाग्यवती स्वतः साक्षात जगदंबा रूपामध्ये त्यांना दिसू लागले. आणि नाथ स्वतः वाढतात आहे. भगवान विठ्ठलनाथ आता आपल्या मूळ स्वरूपामध्ये त्यांना प्रसादानं वाढपी म्हणून दिसतात आहे. हे सगळं झाल्याबरोबर त्यांना काही सुचेना असं झालं, काय चाललंय, हा प्रकार काय आहे, काहीच कळेना. आणि आपसुक डोळ्यातून घळा 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 अश्रूच्या धारा लागल्या. प्रसाद घेण्याच्या अगोदरच त्यांनी उठून आणि नाथांना साष्टांग दंडवत नमस्कार घातला की नाथा मला क्षमा करा महाराज, मी खूप चुकलो. माझी पत्नी मला वारंवार सांगायची, ती सांगत होती, पोट तिडकीने सांगायची नामस्मरण करा, तुम्ही हा सगळा वाम मार्ग सोडून द्या. परंतु मी कधी त्या बाबतीमध्ये लक्षच दिलं नाही, दुर्लक्षित केलं. परंतु आज तुम्ही जो मला मान दिलाय, तुम्ही आज ज्या पद्धतीने मला माझे डोळे उघडलेत, आजपासून हे सगळ्याला तिलांजली असं म्हणून. आणि त्या क्षणापासून त्यांनी सगळ्या ज्या काही वाईट वस्तू त्या वाईट गोष्टीपासून परावृत्त झाले आणि भजनाला नामस्मरणाला लागले. संतांच्या जीवनामध्ये संत आपल्या जीवनात कशा पद्धतीने परिवर्तन घडवून आणतील हे काही सांगता येत नाही. त्यांची पद्धत ही प्रवचनात्मक नसते, कृती करून ते आपल्या जीवनातील मभळ, आपल्या जीवनातील दोष अशा सहज अलगदरित्या
बाहेर करतात आणि आपल्याला कळत देखील नाही. ते खूप जास्त सांगण्यावर भर देत नसून ते हळूहळू हळूहळू हळू आपलंसं करून घेतात. म्हणून नाथांचं वैशिष्ट्य आहे. मग त्या नाथांच्या जीवनामध्ये इतकी संपत्ती असताना सुद्धा नाथ कसे राहिलेत? निस्पृह राहिलेत. नाथाने सगळं काही छानपैकी, म्हणजे त्याने ती श्रीमंती देखील भोगवली. म्हणजे भक्तीची श्रीमंती काय असते ती देखील नाथाने दाखवली. दत्त महाराज चोपदार म्हणून ज्याच्या दारी आहेत, श्रीखंड्या म्हणून भगवान विठ्ठलनाथ ज्यांची स्वतः सेवा करतात आहेत, अन्नपूर्णा माता ज्याला प्रसन्न आहेत, मग त्यांची श्रीमंतीचं काय वर्णन करावं? तरी सुद्धा ते निस्पृह राहिले. श्रीमंती असताना निस्पृह राहणं हे कठीण जातं. आणि ज्यांच्या जीवनामध्ये, म्हणजे हे नाथांच्या बाबतीत झालं, आणि पुढे चालून ज्यांच्या जीवनामध्ये राग द्वेष वगैरे सगळे नष्ट झालेले आहेत, राग द्वेष काम क्रोध लोभ मोह मद मत्सर नष्ट झालेत, भगवंत म्हणतात तो खऱ्या अर्थाने त्याला स्थितप्रज्ञ असं मानावं, स्थिर बुद्धीचं मनुष्य मानावा. मग आता साधू संत ऋषीमुनी कोण कोण आहेत? कोणाला म्हणावं? आपण सगळ्यांना समान मानतो. साधू संत ऋषीमुनी हे प्रकार वेगळे वेगळे आहेत. प्रत्येकाचे त्याचं अस्तित्व वेगळं आहे, त्याची जाण वेगळी वेगळी आहे. संत कोणाला म्हणावं? जो सत्याचरण करतो, सत्याने जे वागतात ते खरे संत. एका प्रवचनकारांचं खूप सुंदर मत आहे, ज्याच्या जीवनात तंत नाही तो संत, ज्याच्या जीवनात नामस्मरणाचा अंत नाही तो संत, ज्याच्या सोबतीला सतत भगवंत ते संत. म्हणून सत्याचरण करणारे आणि निर्मल मनाचे, ज्यांच्या मनामध्ये छल कपट नाहीये, त्याला आपण संत मानू. साधू कोणाला म्हणावे? जे सतत साधना करतात, जगाच्या कल्याणासाठी जे साधना करतात, स्वतःचा देह कष्टवितात आणि साधना करून ईश्वरत्व प्राप्त करण्यासाठी. पण ईश्वरत्व प्राप्त करून कशासाठी घ्यायचं आहे? जगाच्या कल्याणासाठी. म्हणून त्याला साधू म्हणतात. सगळं काही त्यागून बसले तो साधू आहे. ऋषी कोणाला म्हणतात? ऋषी म्हणजे शोधकर्ता, ज्यांनी काहीतरी शोध लावलेत. भागवतामध्ये तृतीय स्कंदामध्ये कर्दम ऋषीची चर्चा येते. कर्दम ऋषी म्हणजे कपिल भगवंताचे बाबा, वडील. कर्दम ऋषींचं काय आहे? तर कर्दम ऋषींनी विमान 100 वर्ष चालेल असं विमान त्याने तयार केलं होतं, ज्याच्यामध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत, ज्याच्यामध्ये राहण्याची व्यवस्था आहे, स्नानादीची व्यवस्था आहे, आणि 100 वर्ष मनाच्या गतीने उडू शकेल इतकं अशा प्रगत प्रकारचं विमान त्यांनी तयार केलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी विहार केलंय. आणि तेव्हा त्यांना नवकन्या झाल्या. 10व्या अवतार रूपामध्ये मग कपिल भगवंत प्रगट झाले. मग ज्यांनी शोध करता काहीतरी नवीन, ज्याला आजच्या भाषेमध्ये इनोव्हेशन, काहीतरी नवीन जगाला दिलंय, त्याला ऋषी म्हणावं. आपले सगळे ऋषी जे ऋषी होते हे सगळे काही ना काही, ज्याचा कणाद ऋषी हे अणूचा शोध लावलाय कणाद ऋषींनी. प्रत्येकाचा एक स्वतःचा वेगळा शोध आहे, ते ऋषी मानावे. आणि मुनी कशाला म्हणतात? मुनी म्हणजे मनन करणारे. जे काही अनुभवाने आपल्याला प्राप्त झालंय त्या अनुभूतीच्या जोरावरती मनन चिंतन करून आणि आपलं आत्मकल्याण करून घ्यावं आणि त्याचा प्रचार प्रसार करावा, त्याला मुनी म्हणतात. नारद मुनी आहेत, नारद महर्षी आहेत. मुनी म्हणजे नारदांनी जी अनुभूती घेतली ती अनुभूती त्यांनी जगामध्ये वाटण्याचा प्रयत्न केला. ते अत्र सर्वत्र सर्वत्र विचरण करायचे. आणि त्यांनी तो जो प्रसाद आहे भगवंताचा प्रसाद, हा आपल्यापुरता मर्यादित न ठेवता सगळ्यांना वाटलाय. ध्रुवजींना त्यांनी अनुग्रह दिलाय, प्रल्हादजींना अनुग्रह त्यांनीच दिलाय, प्रचेतांना अनुग्रह त्यांनी दिलाय, सगळ्यांना अनुभूती दिली. व्यासांना भागवताची रचना करण्याची सद्बुद्धी प्रेरणा देखील त्यांनीच दिलेली आहे. रत्नाकर दस्यूमधून वाल्या कोळी निर्माणासाठी जे काही बीजारोपण ज्याला म्हणतात ते बीजारोपण नारद मुनींनी केलेले आहे. म्हणजे मुनी काय आहे की ज्यांनी जे अनुभूतीने प्राप्त केलं आहे त्याचं मनन चिंतन करून आणि त्याला वाटण्याचा प्रसारित करण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याला मुनी म्हणावं. मग असे साधू ऋषी मुनी हे सगळे ज्यांचा राग भय क्रोध नष्ट झालेला आहे. राग म्हणजे फक्त राग 2 प्रकारचे आहेत. म्हणजे संगीतातले राग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत, पण एक अनुराग आहे.
आणि एक राग म्हणजे क्रोध आहे. दोन वेगळे वेगळे आहेत. दोन्ही वाईट. कोणत्या वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये किंवा जागेमध्ये जास्त अनुराग, प्रेम निर्माण झालं, संत माऊली प्रेमानंदजी महाराज म्हणतात ना की आपण आपले डोळे बंद केल्यानंतर, आपण जेव्हा ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसलो, पण काय करायचंय, खूप सोपं सहज आहे. आपली वृत्ती कुठे चालली आपल्यालाच कळेल, कोणाला सांगायची गरज नाही किंवा आपल्याला कोणत्या साधू संतांना विचारायची गरज नाही. आपण आपले डोळे बंद करूया आणि डोळे बंद केल्यानंतर प्रथमतः मनाची धाव कुठे जाते ते पाहूया. त्याच्यात आपलं मन आसक्त आहे समजूया. म्हणजे एखादी व्यक्ती दिसते आहे, एखादी दैवमूर्ती दिसते आहे, एखादं स्थळ दिसते आहे, काय दिसतं आपल्या डोळ्यासमोर प्रगट होतंय, त्याच्यामध्ये आपली आसक्ती जास्त आहे. आणि त्याच्यातून आपल्याला आपल्या मनाला परावृत्त करून नामस्मरणामध्ये त्याला उभं करायचं आहे. हळूहळू हळूहळू का होईना, पण अभ्यस्त होऊन जेव्हा आपण सतत त्याचा अभ्यास करू, त्याच्यातून बाहेर पडणं शक्य होईल. गेला जाऊ द्यायचं, परत आणायचं, ये परत ये, नामस्मरण करूया. मन जाणार, मन चंचल आहे, तो जाणारच, त्याची वृत्ती बदलणारच, पण त्या पळणाऱ्या वृत्तीला हळूहळू का होईना आपल्याला त्याला स्थिर करायचं आहे. आणि असं करता करता आपण नामस्मरण, म्हणजे अनुराग, जास्त अनुराग, जास्त प्रीती, मग व्यक्ती वस्तू विशेषावर असेल, कोणत्या स्थळावर असेल, ती देखील वाईट. मग तशा जास्त अनुराग असलेल्या व्यक्ती सुद्धा पतनाचं कारण ठरतं. आणि त्याचं श्रेष्ठतम उदाहरण भागवतामध्ये पंचम स्कंदामध्ये लिहिलं आहे. दोन व्यक्ती आहेत, एकाच स्कंदामध्ये दोघांचं चरित्राचं वर्णन केलं गेलं आहे. पहिला आहे ऋषभदेवजी. ऋषभदेवजीने सहज जगता देह कसा सोडावा किंवा सहज अनुभूतीने जे आपल्याला प्राप्त झालंय, नामस्मरण म्हणा किंवा ईश्वर आराधना, ती ईश्वर आराधना करता करता सहजपणे कसं जगावं आणि सहजपणे आपला देह कसा सोडावं, ते श्रेष्ठतम उदाहरण आपल्या ऋषभदेवजी प्रस्तुत करतात. सहज जीवन. आता त्यांचं अनुकरण त्यांचे चिरंजीव म्हणजे भरतजी करू लागले. बाबांनी केले तसं आपण करूया. ती सिद्धता किंवा तसंच वागण्याचा प्रयत्न करणं ही चांगली गोष्ट आहे, पण तीच अनुभूती आपल्याला प्राप्त होईलच असं नाही आहे. आपले सद्गुरू, आपले संत महात्मा असे करत होते म्हणजे आपणही करूया. ही अनुकरण आपल्या जीवनामध्ये काही ना काही बदल घडवून आणेल, पण त्यांना जी अनुभूती आली ते आपल्याला येईलच असं नाही. आपली अनुभूती वेगळी असू शकते, आपला भाव वेगळा असू शकतो, आपले विचार वेगळे किंवा आपल्या अनुभूती वेगळी असू शकते. आणि म्हणूनच या ठिकाणी बाबांच्या मार्गावर अनुसंधानाने चालण्याचा प्रयत्न करता करता त्यांनाही तसं होऊ लागलं. ते गंडकी नदीच्या किनारी जाऊ लागले. त्यांना तेही त्या नदीमध्ये जाऊन, गंडकी नदीच्या पात्रामध्ये उभे राहून सूर्य अर्घ्य देतात आहेत, नामस्मरण करतात आहेत, गायत्रीचे माळा करतात आहेत. हळूहळू त्यांना अनुभूती येऊ लागलेली आहे. सुगंध यायला लागला हळूहळू, एखादा झुळूक येते सुगंधाची. अष्टसात्विक भाव जागृत होतात आहेत. कोणतरी सतत आपल्या सोबतील असल्याची अनुभूती होऊ लागलेली आहे. एक आनंद, नामस्मरण करता करता अचानक मध्ये हृदयाची धडधड वाढते, आनंद निर्माण होतो. या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत घडू लागलेल्या आहेत. त्यांना असा निळाशार प्रकाश डोळ्यासमोर उभा राहावं लागलेला आहे. हळूहळू त्याचा विस्तार व्हावा दिसू लागलेला आहे. त्याच्यामध्ये एक आकृती दिसू लागली, म्हणजे खूप जवळ पोहोचलेलं आहे. पण जागृती अवस्था तेथे गरजेची आहे. आता त्यांचा नामस्मरणात अनुराग निर्माण झालाय, आता त्याचे जवळ झालेत, पण आपलं मन इतकं चंचल आहे, कोणत्या क्षणाला तो पालटेल, कोणत्या क्षणाला त्याची वृद्धी बदलेल सांगता येत नाही. एके दिवशी जल अर्पण करत असताना कथाभाग सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की त्यांच्या समोरच त्या पाडसाचा, हरणाच्या पाडसाचा जन्म झाला आणि त्याला पाहून त्या हरिणामध्ये त्या क्षणापुरतं त्यांना भगवंताचं दर्शन देखील झालं. ही खूप चांगलं लक्षण आहे. आणि म्हणून एका साधकाच्या दृष्टिकोनाने त्याला वाचवणं, जीवात्म्याचा त्याचं रक्षण करणं, आपल्या समोर एखादा जर जीव वाचत असेल तर त्याला वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. तसं त्यांनी ते देखील केलं. पण त्याच्यानंतर गडबड पुढे सुरू झाली. आता तो इतकं छोटंसं बाळ आहे, पाडस आहे, त्याला तो एकटा कसा राहील, त्याची आई पण राहिली नाही, म्हणे मग आता मला त्याची आई व्हावा लागेल. हे जे तार त्यांनी जोडून घेतले स्वतःहून,
तो नैसर्गिक प्राणी आहे, तो स्वतःचं रक्षण स्वतःचा सांभाळ करू शकतो. आणि फक्त प्राणीच नाही, मनुष्य देखील, ते देखील स्वतःला सांभाळू शकतात. पण आपण तो लळा लावतो, आपण ते ममत्व धारण करतो, त्यामुळे आपण गुंतत जातो पुढे आणि मग आपण पतनाचा मार्ग मोकळा होतो. मग अति अनुराग देखील आपल्याला घातक ठरेल. आणि म्हणूनच त्यांच्या मृत्यूच्या क्षणापर्यंत ते इतके अनुरक्त झाले होते की हरीचं नाम घेता घेता हरिणाचंच नाव घेत राहिले. आणि मग शेवटी त्याच्या चिंतेमध्ये त्याने खाल्लं असेल की नाही, कुठे गेला असेल, कोणा श्वापदाने खाल्लं असेल का, या चिंतेमध्येच त्यांनी देह सोडला. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना हरिणाचा जन्म घ्यावा लागला. अति अनुराग देखील, राग तो वाईट आहेच, क्रोध करणे वाईट आहेच, परंतु त्याच्यात अनुराग देखील वाईट आहे. हा, पण या दोन्ही वस्तूंचं योग्य नियोजन आपल्याला गंतव्यस्थानापर्यंत ईश्वराने पोहोचू शकतं. राग करायचाच, केलाच पाहिजे. कशावरती? आपल्या स्वतःवरती करायला पाहिजे. नामस्मरणाला अजून बरोबर सिद्धता झालेली नाही, आज मजा नाही आली, काय झालं? आज उपवास करणार, आज कडकडीत उपवास करणार. मग दुसऱ्या दिवशी आपल्या मनाला कळेल की बाबा उपवास राहा लागतं, काही खाल्लं नाही की बरोबर बुद्धी सुचते की नाही, मग दुसऱ्या दिवशी बरोबर नामस्मरण होईल, पठणीवर येईल. म्हणजे राग करायचा, पण तो स्वतःवर, आपल्यावर स्वतःवर आपण करून, आणि आपल्यात बदल काय घडेल, दररोज काही ना काहीतरी नवीन आपल्याला शिकता आलं पाहिजे, काहीतरी आपल्या जीवनात काहीतरी नवीन बदल, काहीतरी नवीन गोष्ट शिकता आली पाहिजे. त्याचा आपल्याला जर शिकता आलं नाही, आपण प्रगती करू शकलो नाही, तर आपल्याला राग स्वतःवर करायचा आहे. आपली चिडचिड आपण दुसऱ्यांवर व्यक्त करत असतो, तसं नाही. आणि अनुराग आहे, बाळावर असलेला अनुराग, आपल्याला त्याला कृष्ण समजून किंवा कृष्णावरती त्याला आपला आराध्य मानून आणि तो अनुराग तिथे प्रस्थापित करावा. आपण एक गोष्ट ऐकत असतो की एक आजीबाई कृष्णाला जिवंत मानायचे, त्यांच्याशी बोलायचे, संवाद साधायचे, त्या दररोज बोलायचे त्यांच्याशी. कृष्ण आहे, तो माझ्याशी बोलतो. कृष्णा, तुला कोणती भाजी खायची, ते विचारायच्या आणि ती भाजी बनवायच्या. त्याने म्हणजे तो आपसुक त्यांना आतून जे काही प्रेरणा होईल ते प्रेरणा ते भाजी बनवायची. वय सरत चाललंय, 80-85च्या पार झाले, जास्त फिरणं होत नाहीये, तरी सुद्धा त्यांचा तो भाव सतत त्यांचा कृष्ण सोबतीला असायचे. मुलं म्हणायची, आई आता काय चाललंय, तू असं बोलतेस ना, हा वेडेपणा वाटतो. भक्तांची मनोदशा लौकिक जगाला ही वेडेपणा वाटत असते, परंतु त्याचा भाव वेगळा असतो. की आजी लग्नाला जाताना सुद्धा ते कृष्णाला सोबतीला घेऊन जायचे. कृष्णा, पुरी खायची आहे का? हा, पुरी खायची नाही, जाऊ दे, नको. मग ते नाही खाणार, इतकं त्यांचं प्रेम होतं. एके दिवशी घरामध्ये दिवाळीची साफसफाई चालू असताना त्या आजीबाई बसलेल्या आहेत आणि देवारातली कामं सगळं करत असताना त्या सुनबाईकडनं अनावधानपणाने कृष्ण खाली पडल्याबरोबर त्या आजी आतमध्ये होत्या, धावत बाहेर आल्या. कृष्णा टेंगूळ आलाय, लागलाय त्याला, टेंगूळ आलाय. सगळे म्हणतात, बघा हे आता त्यांचा वेडेपणा पुन्हा सुरू झाला, आता हे पुन्हा म्हणतील. खूप समजण्याचा प्रयत्न केला की असं नाही होत, नाही, त्याला खूप लागलाय, त्याला दुखतंय, डॉक्टरांना बोलवा. त्यांच्या एवढीच जिद्द त्यांनी केली, त्यांनी डॉक्टर शेवटी बोलवावं लागलं. आता ही डॉक्टर सुद्धा त्यांचे फॅमिली डॉक्टर होते, त्यांना माहिती होतं की आजी अशा वागतात. म्हणलं नाही, काय झालेलं नाही त्याला, तो ठणठणीत, नाही मला कळतंय, त्याला लागलंय, दुखतंय त्याला, तुम्ही तपासा, त्याला बरोबर बघा. ते ठोके वाढले आणि शेवटी न राहून डॉक्टरांनी नुसतं असं हात बघितला, नाही काय नाही बरोबर आहे. अहो, डॉक्टर झालास ना, किंवा स्टेटोस्कोप लावून बघ तर खरा, तेवढं कळतं ना तुला, तेवढं बघ, निक्षून सांगितलं. आणि डॉक्टरांनी अगदी त्या मनोपरांत इच्छा नसताना सुद्धा आपले स्टेटोस्कोप कानाला लावले आणि कृष्णाच्या हृदयाला त्या स्टेटोस्कोप लागल्याबरोबर कृष्णाची धडधड त्याला ऐकू आली. आणि ते ऐकू आल्याबरोबर त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. मला क्षमा करा, मला कळून चुकलं. तुमचा प्रेम ह्या मूर्तीत सुद्धा देवत्व आणू शकतो नाही, त्याने आणलंय. तुम्ही जे म्हणताय त्याला टेंगुळा आलंच असणार, कारण की तुमचा तो भाव आहे. आणि त्या भावनेने भगवंत त्या ठिकाणी तिच्याशी संवाद साधायचे, तिच्याशी बोलायचे. म्हणजे त्या आजी म्हणाल्या, बघितलं, तुला सांगितलं होतं ना, तर आता औषध दे त्याला. आणि त्याने खुशीने औषध दिलं. सांगण्याचा उद्देश काय आहे
की आपला अनुराग आपल्याला कुठे मोडायचा आहे, कुठे त्याला मार्ग कुठे सोडायचा आहे, कोणत्या दिशेला त्याला प्रवाहित करायचं आहे, हे आपण आपल्याला ठरवायचं आहे. संसारात अनुरक्त झालो तर पुनरपी जननम पुनरपी मरणम हा आपला जो मार्ग आहे तो तसा सुरू राहणार, त्याच्यातून बाहेर पडू शकणार नाही. पण त्या अनुरागाचा जर मार्ग जर बदलला, त्याला जर आपल्याला ईश्वराच्या सन्निधी आपण नेलं, तर आपल्याला पुन्हा जो फेरा जो आहे तो निश्चित चुकेल. आणि म्हणूनच या ठिकाणी राग, भय, कसलं भय आहे? आपल्याला मरणाचं भय. लहान पोरगं जे त्याला काहीच कळत नसतं, बरोबर आहे, त्याला काहीच माहिती नाही, पण तरी सुद्धा जोराने एखादा जर वस्तू पडली किंवा त्याला उंच्यावरून आपण बाबांनी खांद्यावर घेतलं तर तो बोलतो नाही बाबा मला उतरावा उतरावा उतरावा. म्हणजे काय की ह्या जन्मात नाही, पण तो कोणत्या तरी जन्मात तो उंचावरून पडलाय, मग त्याची ती स्मृती एक बंद आहे, म्हणून त्याला भय आहे, भीती आहे. कुत्रा लांब भुंकतोय पण तरी हा घाबरतो का? कारण कोणत्या जन्मात त्याने ते चावलेलं आहे. आपले काय एक जन्म थोडी आहेत, आणि ती स्मृती आपल्या त्या आत्म्याबरोबर जोडली गेलेली आहे, म्हणून आपण घाबरत असतो. काही घाबरतच नाही, काही काखेत घेऊन फिरतात आणि काही घाबरतात. याचं कारण काय? याचा अर्थ की कोणती एक जन्माची स्मृती आपली जागृत झाली, म्हणून आपण ते प्रतिक्रिया देत असतो. काही काहींना पाहिल्यावर आपल्याला आपसुकपणे आनंदाचा पुळका येतो, आपण त्यांना प्रेमाने भेटतो, काय कशी काय वगैरे सहज. म्हणजे आपण ओळखत नसलो तरी सुद्धा आपण त्यांना बघून हसतो तरी किमान, चेहऱ्याने स्माइल. आणि काहींचा काही दोष नसतो, काहीच केलं नाही आपलं, समोर बिचारे बसलेत, आपल्या पद्धतीने गाडीमध्ये बसलेत, तरी सुद्धा आपल्या मनात त्यांना बघितल्यावर असं चीड येते, काय माणूस आहे, अक्कल बिक्कल आहे की नाही, आपण चालू करतो. काही दोष नाही त्याचा, आपलं त्याची भेट नाही, त्याने आपलं काय खाल्ले नाही, शेंगदाणे खाल्ले नाही, काहीच केलेलं नाही, तरी सुद्धा राग येतो. का? हे या जन्माचं नाही, कोणत्या तरी जन्माचं. मग जसा अनुराग वाईट आहे तसा रागही वाईट आहे. आपलं भय, आपली भीती. आता जर आपण, आई जेव्हा नेहमी म्हणत असते बागुल बुवा येईल, आई घाबरते का कधी? ती फक्त घाबरवण्यासाठी म्हणत असते की बागुल बुवा, तिला माहिती आहे काय बागुल बुवा कोण नाही, पण सांगताना तिकडनं येईल, हा तो अंधारात जाऊ नको, इथे जाऊ नको, येईल पकडून नेईल. तिला माहिती आहे काहीच नाहीये. तद्वत. आणि एकदा का आपल्याला जेव्हा कळतं, आपण जेव्हा मोठे झाले आणि आपल्याला जर आता जर आपल्याला आईने म्हटलं किंवा मोठ्याने म्हटलं जाऊ नका तिथे बागुल बुवा, आपण बरोबर मी घाबरेल. आता आपल्याला भीती वाटते का? नाही, कारण की आपल्याला कळून चुकलंय की तिकडे त्याचं अस्तित्व नाही. तसं मृत्यू भय, आपल्याला सगळ्यात जास्त भय कसलं आहे? मृत्यूचंच भय आहे ना. पण आपल्याला तर हे कळलं की मृत्यू आपल्याला ईश्वर समीप नेणारी आहे, ईश्वराची अनुभूती. जे आपण वेगळे झालेलो आहोत ईश्वरापासून, त्याला आपण एकत्र करण्याचं किंवा जवळ आणण्याचं काम ही मृत्यू करत असते. मृत्यू फायदेशीर आहे, मृत्यूचे अनेक फायदे आहेत. आता जीर्ण झालेलं शरीर आहे, आता आपल्याला किती जरी खोकला आला, काय जरी केलं तर आपल्याला कोणी विचारत नाही, पाणी देत नाही. पण जेव्हा मृत्यू आपल्याला घेऊन जाते, नवीन जेव्हा देह मिळतो आणि जेव्हा अगदी ताजं तवानं छोटंसं बाळ आहे, 2 महिने 3 महिने 6 महिने, एक खोकल्याची उबळ येऊ द्या, सगळे घरची माणसं धावून येतात की नाही, काय झालं छकुल्याला, काय झालं बाळाला, धावत येतात की नाही. म्हणजे जुनं देऊन नवीन जेव्हा देतो मृत्यू, त्या नवीनामध्ये किती आनंद आहे, त्याच्यामुळे आपल्याला किती सुविधा मिळतात. मग आपल्याला जुनं पाहिजे की नवीन पाहिजे? नवीन पाहिजे ना. मग नवीनासाठी जुनं सोडावं लागेल ना, जुनं सोडलं तर नवीन येईल ना. दिवाळीच्या दिवसामध्ये जुनी भांडी दिली तर आपल्याला नवीन काहीतरी भांडं येईल ना. मग जुने काहीतरी सोडावे लागतील. मग सोडणं, ते सोडण्याचं कार्य ही मृत्यू करत असते. मृत्यू ही नेहमीच आपल्याला भगवंताच्या समीप नेण्याचं कार्य करते, म्हणून मृत्यू मंगलमय. म्हणून आपल्याला त्याची भीती, भय ठेवण्याचं काहीच कारण नाहीये. प्रल्हादजींना भीती वाटली होती का? नृसिंह स्वरूप आहे, ज्यांना बघून देवता, स्वतः माता लक्ष्मी घाबरल्या, भगवान ब्रह्मदेव घाबरले, सगळे देवता चळाचा कापत होते आणि त्यांच्याच मांडीवर जाऊन प्रल्हाद येऊन बसले, त्यांची स्तुती करतात. रागवू नका, ते त्यांना सांगतात, प्रल्हादजी तुम्ही बाबांचं झालं तर तुम्ही शांत व्हा. म्हणजे त्यांना भगवंताला पाहून भीती वाटली नाही, भय वाटलं नाही. का? कारण त्यांना माहिती आहे माझ्यासाठी, माझ्या कल्याणासाठी आलेलं आहे. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये वितराग नाही, भय नाही, क्रोध नाही, अशा व्यक्तीला, ज्याच्या जीवनामध्ये दुःख प्राप्ती झाल्यानं सुद्धा त्याच्या मन उद्वेगित होत नाही. दुःख आलंय तर त्या दुःखाने ते पोळले गेले नाहीत आणि सुखाच्या प्राप्ती झाल्यानं सुद्धा निस्पृह राहिले, समर राहिले आणि याच्या जीवनामध्ये भय, क्रोध हे स्थिर राहिलेलं आहे.
अशाच साधकांना, अशा भक्तांना स्थिर बुद्धी असं म्हटलं जातं. ज्या संतांच्या दाराशी आपण आहोत ते सदा सर्वदा ह्या जो श्लोक आहे ह्या श्लोकाला जगलेले आहेत. ह्या श्लोकाला त्यांनी खऱ्या अर्थाने ते पचवलेलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा पूज्य मारुती मामा म्हणायचे की मी ज्ञानेश्वरी वाचली नाही, कारण की ज्ञानेश्वरी जगलेली माणसं आम्ही पाहिलेली आहेत, ते तो शब्द किंवा ते वाक्य खोटे नाही आहेत. हे सगळे आपले साधू संत महात्मा, आपली दिव्य परंपरा हे सगळं अनुभूत करून आणि ती अनुभूतीचा स्पर्श आजच्या दिवसाला आपणही ह्या मंगल प्रसंगी आजच्या या नाथषष्टीच्या पावन पर्वाला भगवंताच्याकडे पूज्य भाऊरायांच्या चरणी, पूज्य महांच्या चरणी हीच प्रार्थना करूया की जी अनुभूतीचा स्पर्श आपण घेतला, ज्या अनुभूतीमध्ये किंवा ज्या सुख नामस्मरणाच्या डोहात आपण डुंबलात, तरंगलात, त्याची एक अंश तरी, एक बुंद ही मिल जाय, एवढी अनुभूतीचे तरी आम्हाला स्पर्श येऊ द्या, जेणेकरून आमचंही जीवन मंगलमय होईल. आमच्या जीवनामध्ये सुद्धा त्या अनुभूतीने आम्ही परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणूनच आजच्या दिवसाला त्यांच्या चरणी हेच मागणं मागून आणि ह्या सेवेला विराम देऊया. सेवेला विराम देण्याच्या अगोदर 29 मार्च म्हणजे शेवटचा रविवार ब्रह्मलीन पूज्य मंगळामा यांचा 26वा पुण्यस्मरण श्री सत्संग मंदिर डहाणूमध्ये नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षाप्रमाणे साजरा केला जाणार आहे. मग सकाळी काकडा आरतीपासून संध्याकाळी 5:10 सगळे कार्यक्रम, भाषाप्रभू पूज्य जगन्नाथजी महाराजांचं कीर्तन, भजन, सगळी सेवा होणार आहे. म्हणून सगळ्या पूज्यमानच्या वतीने आपण सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृवर्गांना प्रेमाचं आग्रह निमंत्रण आहे. 29 तारीख रविवार, बाकी काही लक्षात राहील, दिनांक लक्षात राहिले, शेवटचा रविवार, या महिन्याचा शेवटचा रविवार लक्षात असू द्या. सगळ्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. डहाणू गावामध्ये सगळ्यांनी सत्संग मंदिरामध्ये येणं करावं एवढं सांगून आजची ही दिव्य सेवा सद्गुरूंच्या चरणी, त्यांची सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, श्री सद्गुरु माऊली की जय. सद्गुरु माऊली श्रीमंत श्री शांताराम भाऊ महाराज की जय. माऊली मंगळा मात की जय.